घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की या सगळ्यामध्ये जानकी आणि ऋषिकेश यांचे दिवस फक्त आणि फक्त ऐश्वर्यामुळे पालटणार आहेत. यांचे चांगले दिवस येणार आहेत आणि या सगळ्यामध्ये आता काय चमत्कार घडणार आहे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. आता ऐश्वर्याने प्रताप जाधव याला जिंकण्यासाठी सयाजीरावांच्या मदत ठरवलेलं असतं की आता प्रताप जाधव यांनी त्याचा घाणेरडा गेम खेळायचा. अशी काहीतरी घाणेरडी पावडर असते जी पावडर ऋषिकेशच्या डोळ्यात टाकायची आणि त्यामुळे ऋषिकेशला या सगळ्यामध्ये काही दिसणार नाही आणि न दिसल्यामुळे तो या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे डॅमेज होईल. त्याचा चेहरा पूर्णपणे डॅमेज होईल, डोळे डॅमेज होतील आणि या सगळ्यामध्ये त्याला काही दिसणार नाही. मग हे केल्यावरती त्याला आता गेम हारायलाच लागेल. हे ठरल्या कुस्तीच्या मैदानात होतं पण तसंच करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जातो आणि आता जानकी हदरते. नक्की काय घडलंय, कसं घडलंय हे आता जानकीला काहीच कळत नाही आणि ती विचार करायला लागते काय आहे हे सगळं. म्हणजे आता ऋषिकेश का हरतायत, पण ऋषिकेशचे डोळे चुरचुरत असतात. जानकी ऋषिकेशला सांगण्याचा प्रयत्न करत असते, ऋषिकेश डोळे उघडा, तुमचे डोळे का बंद होत आहेत. यावरती ऋषिकेश आरडाओरडा करायला लागतो. पण मूर्ख इकडे आता सयाजीराव आणि ऐश्वर्या यांना माहीत नसतं की कुस्तीच्या मैदानामध्ये ही खूप जुनी ट्रिक आहे. ही ट्रिक खेळताना बऱ्याच वर्षापासून या ट्रिक आजमावल्या जातात. त्यावेळेला इकडे आता ऐश्वर्या सांगायला लागते जानकीला की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला काय वाटतंय की या सगळ्यामध्ये मी तुला जिंकू देईन. तुला जिंकू न देण्यासाठी मला साम दाम दंड भेद हे काहीही करायला लागलं ना तरी सुद्धा काहीही करायला मी तयार आहे. आता या सगळ्यामध्ये तुझा डाव संपलेला आहे, माझा डाव सुरू झालाय. ऋषिकेशला काहीही दिसत नाहीये आणि काहीही दिसत नसल्यामुळे ऋषिकेश तुझा गेम हरणार आणि तसंच चिन्ह दिसायला लागतं. पण इकडे आता अख्खी पब्लिक ऋषिकेश दादा एकच वादा ऋषिकेश दादा असं बोलत असताना इकडे संचालक आणि मान्यवर जी मंडळी बसलेली असतात त्यांना कुठेतरी डाऊट यायला लागतो की या सगळ्यामध्ये कदाचित ऋषिकेश आणि आता ऋषिकेश सोबत काहीतरी चुकीची गोष्ट घडते. त्यामुळे काय होते असं विचारलं असता ऋषिकेशला दिसत नाही असं सगळेजण बोलायला लागतात. मग त्यावेळेला गावकरी एकच आता विषय काढायला लागतात, एकच चर्चा व्हायला लागते की काहीतरी दगाफटका झालाय, हा सामना इथेच थांबवण्यात. यावरती जज सांगायला लागतात हा सामना इथेच थांबवला, पण ज्या वेळेला हे सिद्ध होईल की हे कुणीतरी घातपात केलाय किंवा कुणीतरी हे मुद्दाम ऋषिकेशचे डोळे बंद करण्याचा प्रयत्न केलाय, हे जर सिद्ध झालं तर या सगळ्यामध्ये सिद्ध झाल्यानंतर मग पुन्हा सामन्याचं किंवा पुन्हा आपण हे करू शकतो. पण जर हे सिद्ध झालं नाही की या सगळ्यामध्ये कोणीतरी हे सगळं केलेलं आहे किंवा कोणीतरी मुद्दाम हे सगळं केलंय, हे जर का सिद्ध होत नसेल तर मात्र हे सिद्ध न झाल्यामुळे हा सामना अनिर्णितच राहील. अनिर्णित झाल्यामुळे या सामन्याला मग मात्र आता इकडे जे आता ऋषिकेश दादांचा डाव हरलाय त्यांना हारलेलं मानण्यात येईल आणि या सगळ्यासाठी ऋषिकेश दादांनी आपली तयारी दाखवायची. असं म्हटल्यावरती ऋषिकेशला विचारण्यात येतं. ऋषिकेशला विचारल्यावरती ऋषिकेश ओरडायला नाही, काहीही झालं माझे डोळे फुटले तरी चालतील, हा सामना मला लढायचा आहे. आणि त्या जानकीला वाटत की ऋषिकेशवरती उपचार व्हावे, कारण आता तिकडे आजूबाजूची माणसं बोलायला लागतात ही जर का पावडर डोळ्यामध्ये जास्त वेळ राहिली ना तर मात्र ऋषिकेश दादांचे डोळे कायमचे जातील. जानकीला कुस्तीपेक्षा, पैशापेक्षा, 1,00,000पेक्षा ऋषिकेशचे डोळे महत्त्वाचे असतात आणि त्यामुळे जानकी ऋषिकेशला सांगण्याचा प्रयत्न करते, ऋषिकेश सोडून द्या हा हट्ट पूर्णपणे सोडून द्या आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आता स्वतःसाठी हे करा, स्वतःला त्रास करून घेऊ नका, असं म्हणत जानकी ऋषिकेशला आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करते की तुम्ही हा नाद सोडून द्या. असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो नाही, ही माझ्या अस्तित्वाची लढाई आहे आणि ही लढाई मी जिंकणार आणि यामध्ये मला तुझी साथ पाहिजे.
तुझी साथ पाहिजे म्हटल्यावरती जानकी म्हणते मी तुमच्या सोबत आहे. आता मात्र जानकी ऋषिकेशला गाईड करायला लागते की आता तो जो प्रताप पाटील नावाचा जो वस्ताद आहे, प्रताप जाधव नावाचा वस्ताद हा आता कुठून कुठे कशा मूव्ह करतोय हे जानकी सांगायला लागते आणि ऋषिकेश त्वेषाने पेटून उठतो. ऋषिकेश त्वेषाने पेटून उठल्यावरती मग मात्र आता जानकीच्या सांगण्यावरून, फक्त आता हालचाली ह्या करण्यावरून किंवा कानोसा घेत ऋषिकेश कानाने सगळं ऐकत एक एक डाव खेळायला लागतो. इकडे ऐश्वर्या सांगत असते जानकी तुझा डाव संपलाय. म्हणजे या सगळ्यामध्ये बघ तरी, आता इकडे या सगळ्यामध्ये तुझा नवरा हरतोय. जानकी म्हणते अजूनही हार झालेली नाहीये आणि अजूनही डाव संपलेला नाही, कारण अजूनही ऋषिकेश जिंकले नाहीत. कितीही काही झालं तरी देवी आईने आम्हाला कौल दिलेला आहे आणि हा कौल दिल्यामुळे ऋषिकेशच जिंकणार ही माझी पूर्णपणे खात्री आहे आणि ऋषिकेशच हे ट्रॉफी आणणार असं म्हणत जानकी आता खूप मोठा आता चॅलेंज देते. जानकीने हा चॅलेंज दिल्यावरती आता मात्र इकडे खरी सामना सुरू होतो. ऋषिकेश डोळ्यांनी चाचपडत इकडे तिकडे पाहायला लागतो. जोरात किंचाळतो आणि प्रताप जाधव याला चितपट करतो. जानकी ऋषिकेशला मोटिवेट करते आणि ऋषिकेशने फायनली बाजी मारलेली असते. ऋषिकेशने या सगळ्यामध्ये फायनल जिंकलेली असते आणि आता फायनल जिंकून सगळेजण ऋषिकेशचं कौतुक करायला लागतात. ऐश्वर्या घाबरते ऋषिकेश तिच्याकडे रागाने पाहायला लागतो. सगळेजण आरडाओरडा करायला लागतात आणि आता यानंतर सगळे गावकरी एकदमच जल्लोष करायला लागतात. एकच वादा ऋषिकेश दादा, एकच वादा ऋषिकेश दादा. आणि आता आणि सगळ्या ह्या जयघोषामध्ये फायनली ऋषिकेश स्पर्धा जिंकतो. इकडे सयाजीरावण आता पाहतच बसतात. त्यावेळेला मग मात्र संचालक प्रताप जाधव याच्यावरती केस टाकतात की प्रताप जाधव यांनी ऋषिकेशचे पूर्णपणे डोळे खराब करण्याचा प्रयत्न केला. ताबडतोब डॉक्टरांना बोलवलं तर ऋषिकेशवरती आता उपचार सुरू होतात. त्यानंतर इकडे आता जानकी ऐश्वर्याला सांगते, ऐश्वर्या आता खरा गेम तुझा सुरू होणार आहे. आता मी तुला कशी या गेममध्ये चितपट करते ही गोष्ट आता तू बघशील. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या घाबरते, कारण जर गावकऱ्यांनी एकच हल्लाबोल केला तर सयाजीरावांना पूर्णपणे या सगळ्यामध्ये चितपट व्हायला लागणार असतं. आणि आता जानकी सांगते माझ्या नवऱ्याचे डोळे खराब करणाऱ्या बाईला मी सोडणार नाही. ऋषिकेशला विजेता घोषित केलेलं असतं आणि 1,00,000चं बक्षीस देतं. पण या सगळ्यामध्ये डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मग आता डॉक्टर डिक्लेअर करतात की डोळ्यामध्ये मुद्दाम असं काहीतरी फेकण्यात आले की डोळे खराब होतील आणि हे असं काही हे आहे ना पावडर केमिकल की ज्याच्यामुळे कुस्तीच्या फडामध्ये हे वापरलं जातं आणि हे कदाचित प्रताप जाधव यांनी केलं असेल आणि त्यामुळे अंतिम निर्णय घेतला जातो की आता या सगळ्यामध्ये याचा न्यायनिवाडा होणार आणि प्रताप जाधव यांनी हे का केलेलं आहे मान्यवर उपस्थित मंडळींच्या याच्यामध्ये हा न्यायनिवाडा आता ठरतो. आणि आता हा न्यायनिवाडा करण्यासाठी सगळेजण जमलेले त्यावेळेला ऋषिकेश पूर्णपणे जिंकलेला असतो आणि आता प्रताप जाधव यांना विचारणा करण्यात येते. त्यावेळेला सारंगसुद्धा तिकडे आलेला असतो, कारण सयाजीरावांनी मुद्दाम सारंगला मोहरा बनवून बोलवलेलं असतं की या सगळ्यामध्ये त्याने हे सांगावं की नानांना कसं ह्या ऋषिकेशने म्हणजे त्याच्या बायकोने पाडलं आणि हा कशी बायकोची साथ देतोय. आणि हे सगळं करत असताना त्याने आपल्या बायकोची साथ सोडली नाही आणि त्यामुळे नानांना हे सगळं घडलेलं आहे हे सांगण्यासाठीच बोलवलेलं असतं. पण त्याच वेळेला इकडे आता प्रताप जाधव यांची साक्ष निर्णायक ठरते. प्रताप जाधव हे सांगतात की मला सयाजीराव विखे पाटील यांनी या सगळ्यामध्ये हे सांगितलेलं आहे. सयाजीराव विखे पाटील यांच्यामुळे मी हे सगळं केलेलं आहे. आता मात्र एकच गोंधळ उडतो आणि सयाजीरावांवरती लोक पेटून उठतात. सारंगचं तोंड बनता या सगळ्यामध्ये वस्तात सांगायला लागतात, खरं सांगू का ऋषिकेश दादा, तुमचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही या सगळ्यामध्ये आता हे डोळ्याचं थांबवा आणि तुमचं
कुस्ती बंद करा, पण तुम्ही ती कुस्ती बंद केली नाहीत. त्यासाठी तुमचे खूप आभार आणि तुमच्यासाठी एक ऑफर आहे. तोपर्यंत गावकरी सांगतात ते नंतर. आधी आता इकडे सयाजीराव विखे पाटील यांना शिक्षा झालीच पाहिजे. त्यावरती मान्यवर म्हणतात, सयाजीराव तुम्ही आता या सगळ्यामध्ये माफी मागून पूर्णपणे या कुस्तीच्या या सगळ्याचा राजीनामा देऊन मोकळे व्हायचं आहे. सयाजीराव चिडतात आणि त्यावेळेला ऋषिकेश सांगतो, तुम्हा सगळ्यांचे खूप आभार. तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात. या कारणासाठी मी तुमच्या सगळ्यांचे खूप 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 आभार मानतो, कारण तुम्ही कंटिन्युअसली मला साथ दिलीत. त्यासाठी तुमचे खूप आभार असं म्हणत ऋषिकेश या सगळ्यामध्ये सगळ्यांचे आभार मानतो. सयाजीराव चिडतात आणि आता गावकरी सांगतात, सयाजीराव माफी मागा, सयाजीराव माफी मागा. सयाजीरावांनी माफी मागितल्याशिवाय आता हे पुढे चालणारच नाही. असं म्हटल्यावरती ऋषिकेश सगळ्या गावाचे आभार मानतो आणि आज तुम्ही माझ्या पाठीशी जे ठामपणे उभे राहिलात ना, त्यासाठी खूप खूप आभार. यावरती गावकरी म्हणतात, तुम्ही आभार मानताय, पण सयाजीरावांनी माफी मागितली. वस्ताद म्हणतात, बरोबर आहे सयाजीराव, तुम्ही माफी मागा. असं म्हटल्यावरती सयाजीराव हात जोडून ऋषिकेशची माफी मागतात आणि आम्ही काही त्याला सांगितलं नाही आहे, त्याने आमचं नाव का घेतलंय हे आम्हाला खरंच काही माहीत नाही आहे, की आमच्यासोबत असं का वागलं जातंय, तो का वागतोय हे आम्हाला माहीत नाही आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये आमची काहीच चुकी नाही, तरी आम्ही माफी मागतोय. असं म्हटल्यावरती वस्ताद सांग, ऋषिकेश दादा तुमच्यासाठी आमच्याकडे खूप मोठी ऑफर आहे. कारण हा सामना लाईव्ह चालू होता, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुमच्या या कुस्तीचं कौतुक होतंय. तुम्ही 15 वर्षापूर्वी कुस्ती खेळली असाल, पण आत्ता जे काही चाललंय ना, ते 15 वर्षापूर्वीचं सगळं वेगळं आहे. म्हणजे खरं सांगायचं तर 15 वर्षापूर्वी एवढे मोठा मीडिया नव्हता, सोशल मीडिया नव्हता, की ज्याच्यामुळे लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचेल. पण आत्ताच्या घडीला सोशल मीडिया असल्यामुळे तुम्ही जे काही वागलात ना, त्यामुळे म्हणजे जे काही कुस्ती सामना खेळलात ते तोपर्यंत सगळीकडे पोहोचलेलं आहे आणि पोहोचल्यामुळे आता मात्र हे तुमच्यासारखा वस्ताद जर का लाभला, तर आमच्या या या आता इकडे या आता आखाड्याला जास्त हे येईल. कळतंय? ऋषिकेशला खूप मोठी ऑफर मिळते. या सगळ्यामध्ये ऋषिकेश आता आता जानकीला विचारून तुम्हाला कळवतो असं सांगतो. म्हणजे ऋषिकेशच्या नावाचा आखाडा होऊन ऋषिकेश वस्ताद बनून तिथल्या लोकांना ट्रेनिंग, कारण ऋषिकेशने जे डोळ्यामध्ये हे होऊन म्हणजे डोळे आग होऊन सुद्धा जे काही खेळलेलं असतं ते एकदम छान असतं आणि त्यामुळे ऋषिकेशला ही ऑफर मिळते. आणि आता मोठ्या यशानंतर कमाईचं साधन सुरू झालेलं आहे. कमाईचं साधन सुरू होऊन या सगळ्यामध्ये ऋषिकेश आता वस्ताद बनलाय. रणदिवे नावाचा आखाडा निघालाय. कंपनी सुमित्रा याची उतरती कळा तर डोळ्यांनी दिसत नसताना सुद्धा ऋषिकेशने जिंकलेली कुस्ती, असं गावभर चर्चा, पंचक्रोशीत चर्चा, सयाजीरावांची चर्चा, सयाजीरावांचं गावातलं नाव खराब, सगळं आता हे असं व्यवस्थितपणे पॉझिटिव्ह घडत आहे आणि इथून पुढे मालिका पाहायला पॉझिटिव्ह दिसणार.